रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे उद्या आषाढी एकादशी आहे. तर आजचा हा आषाढी एकादशी विशेष रांगोळीचा भाग आहे. यामध्ये आपण जवळपास 4 ते 5 डिझाईन्स आणल्या आहेत. सर्वच डिझाईन एकदम सोप्या आहेत, कमी वेळात होणाऱ्या आहेत आणि कलरफुल आहेत. आपण आज कलर वापरून रांगोळ्या काढल्या आहेत. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला यातली जी पण रांगोळी आवडेल, उद्या तुम्ही देवघरासमोर नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसेल आणि यातली कुठली डिझाइन तुम्ही देवघरासमोर काढली किंवा काढणार आहात, हे पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर बघूया आपली पहिली डिझाइन. त्यामध्ये आपण विठ्ठलाचा टिळा काढून घेतला आणि साइडला असं चॉकलेटी कलरमध्ये असा आयत काढतो आहोत आणि त्यामध्ये पांडुरंग असं नाव लिहिणार आहोत. तर सर्वच डिझाईन छान आहेत, तुम्हाला नक्की आवडतील आणि सोप्या-सोप्या आहेत. जास्त काही बारीक-सारीक डिझाईन पण नाही काढली. 1-2 कलर वापरूनच या रांगोळ्या काढलेल्या आहेत. फक्त आपण बॅकग्राऊंडला कलर वापरले आहोत आणि ज्या आधीचे 2 भाग बघितले आपण आषाढ विशेष रांगोळ्या, आषाढ विशेष रांगोळ्या, त्याप्रमाणेच ह्या पण रांगोळ्या आहे. पण त्यामध्ये आपण फक्त व्हाईट कलर वगैरे वापरूनच रांगोळ्या काढल्या होत्या. ह्यामध्ये कलर वापरलेत जास्त. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या आजच्या कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल आणि कुठली रांगोळी जास्त आवडली ते पण मला सांगा. उद्या कुठली रांगोळी तुम्ही देवघरासमोर काढणार आहात ते पण सांगा. तर बघा पांडुरंग असं नाव काढून घेतलं आणि खाली आपण फूल काढतोय असं 2 कलर कॉम्बिनेशनमध्ये पिवळा आणि व्हाईट कलर आणि पानं काढणार आहोत साइडने. तुमच्याकडे जर हे कलर्स अवेलेबल नसेल, तुम्ही तुमच्याकडे जे कलर्स असतील त्याचा वापर करूनही ही रांगोळी काढू शकतात. मला बऱ्याच मैत्रिणी विचारतात, "हे जे पिवळं टूल आहे ते कुठून घेतलंय? आम्हाला पण घ्यायचं आहे." तर मी ते लोकल शॉपमधून घेतलंय मैत्रिणींनो. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली मी काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहे. तिथे तुम्ही चेक करू शकता. ऑनलाईन तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की बघा. त्याचं नाव फॉन्डंट टूल किट आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करून ते विकत घेऊ शकतात. पुढची डिझाइन यामध्ये आपण असा कलर टाकून घेतला चौकोनाकृती फिलरच्या मदतीने. फिलरच्या मदतीने किंवा चाळणीच्या मदतीने तुम्ही कलर भरू शकतात आणि त्याला पट्टीच्या मदतीने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा चौकोनाला आणि त्यामध्ये आपण असं माऊली नाव काढतो आहोत. एकदम सिंपल डिझाइन आहे ही. काहीच अवघड नाहीये. यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर विठ्ठलाचा टिळा काढू शकतात माऊली नावासोबत किंवा टोपी काढू शकतात वारकऱ्यांची, टाळ काढू शकतात, फुलं काढू शकतात, काहीच हरकत नाही. पण मी एकदम साध्या-साध्या पटकन होणाऱ्या सिंपल डिझाइन घेऊन आलेली तुमच्यासाठी. तर बघा माऊली नाव काढल्यानंतर आपण खाली अशा गुलाबाच्या पाकळ्या बाजूने लावतो आहोत. डिझाइन एक डेकोरेशन म्हणून. आणि ह्या प्रकारच्या 2 रांगोळ्या आहेत. यात मी गुलाबाच्या पाकळ्या लावते. अजून एक डिझाइन आहे त्यामध्ये झेंडूच्या पाकळ्या लावणार आहात. म्हणजे झेंडूच्या पाकळ्या टाकून आपण रांगोळी काढणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने तीच डिझाइन ठेवली सेम, फक्त पाकळ्या चेंज केल्या आपण. तर ह्या पाकळ्या जेव्हा आपण खाली टाकतो त्याआधी तुम्ही त्याला कैचीने कट करून घ्यायच्या कात्रीने. म्हणजे ते व्यवस्थित पाकळ्या एका ठिकाणी बसतात, स्प्रेड होत नाही जास्त. बघा अशा पाकळ्या चौकोनाकृती टाकून घेतल्या आणि बाजूने आपली नेहमीचीच एक छोटीशी डिझाइन ट्राय करतो आहोत चारी साइडने. सोप्या आहेत रांगोळ्या. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा नवीन असाल तर नक्कीच एकदा चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे तर नक्कीच योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही. एकदम सोप्या पद्धतीने रोजच्या रांगोळ्या दारासमोर काढण्यासाठीच्या, देवासमोर आणि तुळशीसमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं पोस्टचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ वेळेवर बघता येईल. तर बघूया पुढची डिझाइन. यामध्ये केशरी कलरमध्ये आपण आयताकृती कलर टाकून घेत आहोत फिलरच्या मदतीनेच.
आणि त्यामध्ये आपण विठ्ठल असं नाव काढून घेत आहोत. तर जे आपण विठ्ठल नाव काढलंय त्यातला जो ठ आहे ते त्यामध्ये आपण टाळच ठेवू शकतो. आपले जे विठ्ठलाचे टाळ असतात, भजनासाठी वापरतात ते. ते टाळ ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून काही डिझाइन ॲड करायची असेल ती करू शकता. तर ह्या चौकोनाच्या बाजूला सुद्धा आपण फुलांचीच डिझाइन ॲड केलेली आहे. सोप्याच आहे डिझाइन, काहीच अवघड नाही आजच्या डिझाईन्समध्ये. बऱ्याच मैत्रिणींच्या छान-छान कमेंट्स येतायत. खूप छान वाटतंय कमेंट्स वाचून. तर बघा अशा पद्धतीने टाळ ठेवू शकतो आपण आणि एक विदाऊट टाळ ठेवून हा एक फोटो काढलाय मी. आणि पुढची रांगोळी ही शेवटची रांगोळी आजच्या भागातली. आधी आपण असं सफेद कलरमध्ये आकार काढून घेतो आहोत. विठ्ठलाचा चेहरा काढतो आहोत आपण. आणि उद्या आषाढी तर आहेच मैत्रिणींनो, त्याचबरोबर उद्यापासून चातुर्मास पण सुरू होतोय. चातुर्मास उद्यापासून सुरू होईल तर 21 नोव्हेंबरपर्यंत आहे, म्हणजे दिवाळी झाल्यानंतर तुळशीचा विवाह जेव्हा सुरू होतो त्या दिवशी चातुर्मास समाप्त होणार आहेत. तर बऱ्याच मैत्रिणी हे म्हणजे चातुर्मास बरेच लोकं पाळतात. त्यांचे काही नियम वगैरे असतात ते पाळतात. तर तुम्हाला चातुर्मासमध्ये कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. त्याप्रकारे मी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर म्हणजे असं काही विशेष असेल चातुर्मासमध्ये तुम्हाला जास्त म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं नॉलेज असेल, तर तुम्ही मला ते सजेस्ट करा. काय महत्त्व म्हणजे काय-काय, कशा-कशाला महत्त्व आहे चातुर्मासमध्ये, त्याप्रकारे आपण रांगोळ्या घेऊन येऊ. तुमच्यापर्यंत मी त्या आणेल डिझाईन्स छोट्या-छोट्या पटकन होणाऱ्या. तर बघा यामध्ये काय केलंय आपण, काळा कलर टाकून घेतला आहे. त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा. नंतर बाजूला थोडी-थोडी रांगोळी स्प्रेड झालेली आहे. तर व्यवस्थित तुम्ही याला व्हाईट कलरने बॉर्डर पण करू शकतात. छान दिसेल. ही जरा म्हणजे वेळ लागणारी रांगोळी आहे. तर बघा अशा पद्धतीने लाल आणि पिवळ्या कलरमध्ये तो गंध काढून घेतलाय मी. आणि जो विठ्ठलाचा टिळा आहे तो आपण बाहेरून काढतो आहोत, चेहऱ्याच्या बाहेरून. अशा प्रकारे त्यामध्ये पिवळा आणि थोडा केशरी कलर भरून घेणार आहे फिलरच्या मदतीने मी. थोडा हळू-हळूच भरायचा म्हणजे स्प्रेड होत नाही कलर. तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला आजच्या रांगोळ्या आवडल्या असतील. नक्की ट्राय करा. तुम्हाला जी पण रांगोळी आवडेल उद्या देवासमोर काढा. मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रामकृष्ण हरी.